होतं की लग्नानंतर थोडे मतभेद व्हायला लागतात आणि याची कारणं असंख्य आहेत. लगेचच छोट्या मोठ्या गोष्टींवरून घटस्फोट घेताना मंडळी दिसतात. तर यावर तुम्ही काय सांगाल? विराट कोहलीच्या पत्रिकेवर मंगळ इथंच आहे ज्या ठिकाणी शाहरुखांचं आहे. त्यामुळे तुम्हाला क्रीडांगणावर त्याचं अग्रेशन तुम्ही बघत असाल किती असतं, किंवा बॉडी लँग्वेज आहे, ऑन द स्पॉट डिसिजन आहे, फास्ट गोष्टी करण्याचे, हे सगळं तुम्हाला बॉडी लँग्वेज जर बघितली तुम्ही शाहरुख खानची बघा की विराट कोहली, अप्रॉक्सिमेट दोन्ही ठिकाणच्या दोघांचं एक वर्तन सेमच बघायला तुम्हाला मिळेल. फिजिकल फिटनेस आहे, व्यायाम आहे, सगळं हा मंगळ या ठिकाणी आहे. मात्र शुक्रामुळे थोडा मंगळाचा प्रभाव कमी होतो. मात्र या अनुष्का शर्माच्या पत्रिकेमध्ये या बघा मग दाखवलं गुरु, बुध, रवी, आणि रवी मेष राशीचा उच्चीचा डायरेक्ट आहे, तो पण करिअरच्या स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये याची दृष्टी डायरेक्ट पडते. चंद्र परत या ठिकाणीच आहे. तुळ रासायनिक कर्क लग्न, अतिशय शांत, अतिशय प्रेमळ, अतिशय समजून घेणारी मुलगी ही आहे. आणि कितीही यस आणि हा कितीही राग काय वाटेल ते केलं, ते कितीही रागीट असेल तरी या माणसाला कसं शांत करायचं त्याला माहिती आहे. त्यामुळं कंट्रोलमध्ये आणणे, प्रेमाने बोलणे, आणि त्याबरोबर कितीही कोणी हायपर ऍक्टिव्ह झाला तरी शांतपणे उत्तर देणे, कायम हसत खेळत राहणे, हा स्वभाव अनुष्का शर्माचा आहे पत्रिकेवरला कळतं. त्यावेळेला मी हायपर डिसिजन घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती, पण तुम्ही सांगितल्यामुळे वाचलेलं आहे. म्हणजे मुद्दा काय की समुपदेशन नंतरचा पाठ हा समुपदेशनाचा पाठ असेल तरी समोर प्रूफ आहे, समोर पत्रिका आहे, ते बघून समुपदेशन करणं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि तेव्हा ते लक्षात येते की चूक तुझ्यात आहे का चूक तुझ्यात आहे. कोणाच चूक बाबा, नवऱ्यामध्ये चूक आहे, बायको. एकदा माझ्या आई वडील येतात मुलींचे, बघा मुलगा त्रास देतो, असं करतो, असं करतो, हे करतो. मी काही मुलाची पत्रिका घेऊन या, त्यांचं ऐकून नाही घेत, मुलाची पत्रिका आणा. मुलाची पत्रिका आणतो, मग लक्षात येतं की ह्या मुलामध्ये जास्त अग्रेसिव्हनेस आहे का मुलीमध्ये अग्रेसिव्हनेस. म्हणजे मुद्दा काय की एखाद्या व्यक्तीची पत्रिका घटस्फोटाची असेल, समोरच्याची पत्रिका जर चांगली उत्तम असेल, क्युम्युलेटिव्ह इफेक्ट चांगला येऊन घटस्फोट टाळता येऊ शकतो. म्हणजे काय की आमचा रोल आहे ज्योतिषी म्हणून असा असतो की लाईक अ जज सारखा आहे ना तो, की करायचं का नाही करायचं. बट यू शुड हॅव बेस्ट नॉलेज. तुम्हाला अतिशय भयानक अनुभव लागतो. अंदाज पंचे काय सांगितलं की गेलं, अंदाज पंचे काय नाही पाहिजे, परफेक्ट पाहिजे. कारण तुम्ही जे बोलता ना त्या बोलण्यावर समोरचं माणसाचं लाईफ अवलंबून असतं. नमस्कार मंडळी, मी स्मिता शेवाळे. चारची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. योग्य मार्गदर्शन आणि सजगतेसाठीचा हा आजचा पॉडकास्ट आहे. कारण आपल्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुख आहे का, की विवाहासाठी विलंब होतोय, मग घटस्फोट आहे का, किंवा मग दुसरं लग्न आहे का, मतभेद होत आहेत तर हे लग्न टिकणार आहे का, असे असंख्य प्रश्न आणि समस्या काही जणांच्या आयुष्यात असतात. मग अशा वेळेला आपण मार्गदर्शन घ्यायला हवं का? मार्गदर्शन घेतलं तर त्यावेळेला आपल्या ग्रहांची स्थिती काय आहे हे आपण समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि म्हणून याबद्दल सखोल चर्चा करण्यासाठी आपल्याकडे पंडित शिवकुमार श्री आलेले आहेत. आपण त्यांचं स्वागत करूया आणि ते आपल्याबरोबर चर्चा करणार आहेत, काही उदाहरणं सांगणार आहेत आणि आपली ग्रहांची दशा कशी असायला हवी, ज्यामुळे वैवाहिक सौख्य असू शकतं, किंवा मग घटस्फोट असेल तर त्यासाठी काय करायचं, त्याच्यावर काही उपाय आहेत का, रेमेडी आहेत का, हे सुद्धा ते सांगणार आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आणि आजचा विषय फार महत्त्वाचा आहे आणि याबद्दल मला असं वाटतं की ग्रहांची दशा काय आहे ही आपली आपण समजून घेतल्यानंतर ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हे सोपं होणार आहे. आणि म्हणून आपण हा विषय हाताळूया असं मला वाटतं की मुळात आपल्या पत्रिकेमध्ये वैवाहिक सुख आहे का, किंवा विवाह झाल्यानंतर ही सुखशांती मिळू शकणार आहे का. तेव्हा बऱ्याचदा ना आता असं होतं की लग्न करताना आजकालची जी पिढी आहे ती खूप विचार करते. त्यांना असं वाटतं की लग्न करायचा एक तर इतका मोठा डिसिजन आहे, तो घ्यायचा की नाही घ्यायचा. तर अशा वेळेला पत्रिकेचं मार्गदर्शन घेऊन जर का आपण ते ठरवलं तर हे आपल्यासाठी कसं ठरू शकतं बाबा आयुष्य, किंवा वैवाहिक सुख आहे की नाही हे कसं ठरू शकतं, याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि कुठले ग्रह त्यासाठी कारक असतात हेही सांगा. येस, नमस्कार. अतिशय चांगला प्रश्न आहे हा. कारण आत्ताची परिस्थिती आणि आत्ताचं ओव्हरऑल कल्चर जर बघितलं आणि शिक्षण जर बघितलं आणि पूर्वीचं जर बघितलं तर जमीन आसमानाचा फरक त्यामध्ये आहे. 20-25 वर्षापूर्वी किंवा त्याच्या अगोदरच्या काळामध्ये पण
मुली लग्न करून जॉब करणं हा कन्सेप्ट काय नव्हता. हम्म, हे लग्न झाल्यानंतर शक्यतो मुली घरी असायच्या. हम्म, घरातलं जेवण असेल आणि घरातल्या कुठल्या गोष्टी असतील, हम्म, मुलांची काळजी असेल किंवा बाकी पूर्ण परिवारामध्ये एक नाही 4-5 स्त्रिया असायच्या. हम्म, त्यांचं काम एक ठरलेलं असायचं. हम्म, पुरुषांचं काम बाहेर बिझनेस किंवा जॉब ठरलेला असायचा. हम्म, त्यामुळं संपर्क असा जास्त बाहेरच्या जगाशी येत नव्हता. हम्म, आणि इंडिव्हिज्युअलिटी नव्हती स्त्रीला की तू बाहेरून काय काम करेलच अशी काही गॅरंटी नव्हती हम्म, पूर्वीच्या काळी बघायला गेलं तर. हम्म, तसं लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपण जेव्हा लग्नाचा विचार करतो तेव्हा हे लग्न पुढे जाऊन सक्सेस होईल का नाही, ज्या व्यक्तीला आपण निवडतो त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सक्सेस आहे की नाही हे जस्ट एका भेटीत तुम्हाला काही कळू शकत नाही. ओके, म्हणून पत्रिका बघून त्याचं अवलोकन करून जर आपण ते व्यवस्थित लग्न केलं तर त्यामध्ये आपल्याला नक्की कळतं की पुढे जाऊन संसार सगळ्याच गोष्टी त्यामध्ये इझिली कळू शकतात. एखाद्या स्त्रीला एखाद्या मुलीला विचारायचं आहे की आता मी लग्न करणार, ज्या व्यक्तीशी लग्न करू काय नको, तर एखाद्या व्यक्तीचं मुलाचं जर पत्रिका बघितली ती क्लिअरली कळते की घटस्फोटाची आहे की नाही, वैवाहिक जीवन चांगलं आहे की नाही, तो मुलीला रिस्पेक्ट देणार आहे की नाही, आनंदात राहणार आहे की नाही, किंवा एकत्रित राहण्याचं चूक आहे की नाही, मुलं बाळा होणार आहेत नाही, प्रॉस्पेरिटी होणार आहे की नाही. तुम्ही कुठला काही प्रश्न विचार त्या प्रश्नाचं उत्तर पत्रिकेमध्ये व्यवस्थित आपल्याला देता येतं आणि त्यानंतर आपल्याला ते ठरवता येतं याच्यावर करायचं की नाही, मुलासाठी किंवा मुलीसाठी. आता पत्रिकेमध्ये बघायला गेलो तर कुठले ग्रह जास्त महत्त्वाचे आहेत लग्नाच्या सक्सेस दृष्टिकोनातून, तर गुरु आणि शुक्र आणि रवी हे 3 ग्रह जास्त महत्त्वाचे आहेत. बुध पण महत्त्वाचं आहे, पण गुरु आणि शुक्र हे सगळ्यात स्ट्रॉंग आहे. गुरु म्हणजे रिजिडिटी बघितलं तर गुरु हा ग्रह सगळ्या नवग्रहामध्ये मोठा साईजला कुठं ग्रह आहे, गुरुच ग्रह आहे. त्याचा प्रभाव आपल्या जीवनावर 100% पडतो. गुरुबळ असायलाच पाहिजे लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, हा एक महत्त्वाचा आहे. आणि शुक्र जो आहे तो प्रणयाचा कारक आहे, लग्नाचा कारक आहे, फायनान्सचा कारक आहे, संततीचा कारक आहे, प्रॉस्पेरिटीचा कारक आहे. त्यामुळे तो पण ग्रह स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. आता रवी आणि बुध हा 50-50% आणि हे झाले महत्त्वाचे ग्रह. यामध्ये खोडा टाकणारे किंवा निगेटिव्ह अप्रोच करणारे ग्रह कुठले आहेत तर शनी आहे, मंगळ आहे, राहू आहे, केतू आहे. हे जे आहे ते पापग्रह आहेत. याची दृष्टी कशाबद्दल पडते आणि काय होतं हे प्रत्येक अँगल चेक केला की कळतं की मोठी पत्रिका कितपत % चांगली आहे किंवा चांगली नाही आहे. या ग्रहांचा पूर्ण अभ्यास करून आपण जर प्रिडिक्शनला येतो की नक्की कशाबद्दल पुढचं वैवाहिक जीवन जाऊ शकतं आणि त्याला काय करायला पाहिजे. आता बऱ्याच असं होतं की लग्नानंतर थोडे मतभेद व्हायला लागतात आणि याची कारणं असंख्य आहेत. म्हणून लगेचच छोट्या मोठ्या गोष्टींवरून घटस्फोट घेताना मंडळी दिसतात. तर यावर तुम्ही काय सांगाल? अशा वेळेला काही मतभेद होत आहेत किंवा भांडणं विकोपाला जात आहेत, तर आपण पत्रिका बघून त्याचं जर मार्गदर्शन घेतलं तर आपलं लग्न वाचू शकतं का? किंवा त्यातून आपल्याला काहीतरी आशावादी गोष्टी कळू शकतात का? येस, आजच्या जगाच्या पॉईंट ऑफ बघितला सगळ्यात महत्त्वाचा हा क्वेश्चन आहे. कारण नॉर्मली हे फेस आपण करतोच. आणि जसं आपण म्हणतो की जेव्हा घटस्फोटाला कोर्टात सगळं मॅटर चालू होतं तेव्हा समुपदेशनासाठी एकत्र जे येतात ते वेगळ्या लेवलचं समुपदेशन असतं. पण माझं म्हणणं असं आहे की त्या लेवलपर्यंत जाण्या अगोदर वादविवाद किंवा अशा काही गोष्टी होत असतील तर माझ्याकडे बरेच लोक येतात, नो डाऊट. म्हणजे मुलीकडचे लोक आई वडील येतात किंवा मुलाकडचे लोक पण आई वडील येतात आणि वेळा नवरा बायको पण एकत्र येतात. खूप चांगली गोष्ट आहे. हा खरं म्हणजे खूप चांगला मूव आहे की ज्यामुळं आपल्याला पुढं जाऊन बघा कसं होतं की रागारागात पटकन वादविवाद भांडण होऊन ताबडतोब घर सोडून घटस्फोट घेणं हा ऑन दी स्पॉट घेतला डिसिजन काही महिन्यानंतर आपला मानसिक त्रास ठरू शकतो. करेक्ट, ते असं होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं मला हे आहे की जेव्हा अशी वाईट वेळ येते ही फक्त तुमच्या जीवनामध्ये 3 ते 4 महिन्यापर्यंतच असते, कारण ह्याच्यावर नसते. हा, महादशा, अंतर्दशा, विदशा आणि प्रत्यंतर दशा ह्याचा जर विचार केला तर आपला 3 ते 4 महिन्याचा पिरियड आहे ना तो आपल्याला फक्त असा वोलाटाईल असतो. तो लग्नासाठी असेल, ऍक्सिडेंटसाठी असेल किंवा कुणाचं पद गेलं बघ अनेक वेळा बघा ते 3-4 महिने एवढे क्रुशल असतात की तेव्हा आपण ते निभावून येणं खूप गरजेचं आहे. आजारी जरी पडले का ऍक्सिडेंट जरी झाला तर 3 ते 4 महिन्यापर्यंत त्यानंतर तो ओके होतं. असं लग्नासाठी पण आहे. तर वादविवाद किंवा ह्या गोष्टी जर होत असतील तर त्या दरम्यानच्या काळात ग्रहस्थिती खराब होऊन एखादा ग्रह वक्रीवर झाला किंवा अंतर्दशा प्रत्यंदशा निगेटिव्ह आली किंवा युती चांगली नाही आली
आता आपण डोळ्याने बघितली करोनाच्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने ग्रहस्थिती होती आणि कसा आपल्याला त्याला सफर करायला लागली याची कल्पना आपल्याला पूर्वी नव्हती. बरोबर आहे. इव्हन मी 2020च्या जानेवारीलाच एका टीव्ही चॅनलला हे करोनासारखा प्रकार येणार आणि वर्षभर प्रॉब्लेम येणार हे माझ्यावर रेकॉर्डेड आहे. मी सांगितलं होतं, मला काय करोना शब्द माहित नव्हतं, पण ग्रहस्थितीवर मी सांगितलं होतं. तसंच आपल्याला पत्रिकेमध्ये काही काळ ग्रहस्थिती अशी आली तर 3-4 महिन्याच्या वर जात नाही, म्हणून तर पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. किंवा अनेक वेळा असं पण बघायला मिळालंय मला की पती पत्नी वाद होतात आणि मुलगी निघून जाते घरी, किंवा त्यांच्या मुलीच्या घरातल्यांच्याकडूनच त्या मुलीचा अजून प्रॉब्लेम वाढून जातो, ते खत पाणी घालतात परत. असं पण बघितलेलं आहे. तू जाऊच नको, आपण बघू, आपण माघारायची गरज नाही, आपण सगळं, म्हणजे असं पण होतं अनेक वेळा असं बघितलेलं आहे मी की वादविवाद झाले, भांडण झाले, घरामध्ये सांगितलं, घरी गेले, त्यानंतर त्यांना ते वाईट वाटत असतं की आपण एवढा डिसिजन घेऊन आता यायला नाही पाहिजे होतं, पण त्या डिसिजन घेतल्यानंतर, घरात सगळं सांगितल्यानंतर मग ते घरामधले पण काय होतात, लोक अग्रेशन मध्ये येतात. मग काही झालं तर तू जायचंच नाही असं स्टँड राहतात, पण त्या मुलीला वाटत असतं की मी परत जायला पाहिजे. ही फॅक्ट आहे, ही खरंच फॅक्ट आहे. म्हणून कुठलंही असं क्रुशियल डिसिजन घेताना याचा पुढचा परिणाम काय होईल आपल्यावर, आपल्या लाईफवर आणि पूर्ण दोन्ही कुटुंबावर आणि त्या दोघांच्या लाईफवर, हे सगळं अतिशय विचार करणं गरजेचं असतं. आणि काय होतं, कडक मंगळ आहे की अजून कुठले ग्रह स्ट्रॉंग आहेत तर हा माणूस हायपर ऍक्टिव्ह करून पटकन डिसिजन घेतो. बाकी कुठे डिसिजन घेतलं प्रॉब्लेम नाही, पण लग्न इम्पल्सिव्ह म्हणजे तुम्ही दोघांचा विचार करायला पाहिजे, तुमच्या मुलाबाळांचा विचार करायला पाहिजे आणि परत तुमच्या दोघांच्याकडच्या बाजूचा विचार करायला पाहिजे, तर हे टिकतं. अनेक वेळा मला अशी लोक येतात, मी पत्रिका बघतो आणि लगेच सांगतो, बाबा तुझ्या पत्रिकेमुळे हा घोळ व्हायला लागलाय, तुझ्या पत्रिकेचा हा दोष आहे, हायपर ऍक्टिव्हनेस तू कमी करणं गरजेचं आहे. तू जर नाही केला तुझा तर घटस्फोट होईल, पण हिचा पत्रिकेत नाही, ही पण बिचार त्यामध्ये फसून जाईल. हे स्पष्ट सांगतो. एखादी मुलगी आली अशी दाखवायला, तरी मुलीला मला वाटलं पत्रिकेत ह्या मुलीच्या मध्ये हायपर ऍक्टिव्हनेस आहे, स्पष्ट तुमच्या पत्रिकेमध्ये आहे, कुणाबरोबर हे लग्न झालं असतं तरी हे होणारच होतं. त्यामुळे तुम्ही पेशन्स ठेवून वादविवाद न करता आनंदानं राहण्याचा प्रयत्न केला तर काही महिन्याने हे सगळ्या गोष्टी व्यवस्थित होऊ शकतात. किंवा काही वेळा असं मुलींच्या पत्रिकेत असतं की इनलॉज कडे गेल्यानंतर, लग्न जाऊन सासू असेल, नणंद असेल, त्यांच्या तिथे गेल्यानंतर त्यांच्याबरोबर वादविवाद होण्याची शक्यता मुलीच्या पत्रिकेत अगोदरच कळतं. मग मी अगोदरच सांगतो, आई वडिलांना पण सांगतो त्यांच्या, बघा असं आहे. त्यामुळं तुम्ही पण लक्षात ठेवायचं आणि या मुलींना लक्षात ठेवायचं, पहिलं 1 वर्ष जे आहे हे सांभाळून राहणं गरजेचं. नवीन घरात गेल्यानंतर एकदा सवय झाली तुमची, मग पुढे प्रॉब्लेम येणार नाही. पण ऍटलिस्ट अशा गोष्टी मी सांगितल्यामुळं कितीतरी संसार वाचलेत आणि कितीतरी ऍडजस्टमेंट करून लोक आनंदात राहत आहेत. सर तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर होतं, आमचे लग्न झाल्यानंतर 7-8 महिने जरा वादविवाद झाला, त्रास झाला, पण तुम्ही सांगितलं सारखं जे सांगितलं होतं की सांभाळून राहा, काय करू नको, अग्रेशन सांगितल्यामुळे तुम्ही कंट्रोल करत करत गेले आणि नंतर सगळं आता एकदम आनंदाने सुरळीत आहे. पण त्यावेळेला मी हायपर डिसिजन घेतला असता तर आज परिस्थिती वेगळी असली असती, पण तुम्ही सांगितल्यामुळे वाचलेलं आहे. म्हणजे मुद्दा काय की समुपदेशन नंतरचा पाठ हा समुपदेशनाचा पाठ असेल तरी समोर प्रूफ आहे, समोर पत्रिका आहे, बरोबर, ते बघून समुपदेशन करणं हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. आणि तेव्हा ते लक्षात येते की चूक तुझ्यात आहे का चूक तुझ्यात आहे, कुणाच चूक बाबा, नवऱ्यामध्ये चूक आहे, बायको. एकदा माझ्या आई वडील येतात मुलींचे, बघा मुलगा त्रास देतो, असं करतो, असं करतो, हे करतो. मी काही मुलाची पत्रिका घेऊन या, त्यांचं ऐकून नाही घेत, मुलाची पत्रिका आणा, मुलाची पत्रिका आणतो. मग लक्षात येतं की ह्या मुलामध्ये जास्त अग्रेसिव्हनेस आहे का मुलीमध्ये अग्रेसिव्हनेस. लगेच लक्षात येतं की ह्या तुम्ही या मुलाबद्दल काही बोलू नका, तुमच्याच मुलीमध्ये अग्रेसिव्ह जास्त आहे, तो पहिल्यांदा कंट्रोल करा, असं तुम्ही स्पष्ट डायरेक्ट सांगतो, स्पष्ट सांगतो. मग तेव्हा त्यांना लक्षात येतं की हो ती घरात असणं असं करेल, मग ठीक आहे ना, मग तुम्ही ती सांगितलं विश्वास ठेवू नका. आता जर असंच चाललं तर घटस्फोटच होऊन जाईल. त्यापेक्षा तुमच्या मुलीला समजून सांगा, त्या मुलाला समजून सांगा, दोघांना एकत्र कुठे फिरायला पाठवा, 8-10 दिवस एकत्रीकरण येईल, एकमेकांचे विचार देवाणघेवाण होईल, त्यानंतर व्यवस्थित. अनेक वेळा कामाच्या प्रेशरमुळे मुलाला पण बायकोला वेळ देत नाही, मुलीला पण नवऱ्याला वेळ देता येत नाही, त्यामुळे पण काय होतं सगळ्या गोष्टी अशा अँगर इश्यू होऊन जातात.
आणि मग ते वादविवाद ताणतणाव वाढत जातात. तर अशा वेळा अनेक वेळा सांगतो की 8 दिवस सुट्टी घ्या, 2-4 दिवस सुट्टी घ्या, डायरेक्ट तुम्ही एकत्र कुठं निघून जा, की ज्यामुळं दोघांचे एकमेकांचे विचार एकत्र येऊन सुद्धा या गोष्टी पॉझिटिव्ह होतात. त्या ग्रह वगैरे जे असतात ते ऑटोमॅटिकली बाहेर गेल्यानंतर देवाणघेवाणीमुळं या व्यवस्थित होऊ शकतात. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यामुळे संसारिक जीवन चांगलं होऊ शकतं, वाचू शकतं, घटस्फोटापर्यंत ती पाळी जात नाही. अशा बऱ्याच गोष्टी आपण सांगून 100% करू शकतो. म्हणून कुणी अग्रेसिव्हनेस ताबडतोब डिसिजन घेण्याऐवजी थोडंसं काहीतरी त्यामध्ये कन्सल्टेशन घेऊन काय करायला पाहिजे, किती वेळ आपली वाईट आहे का, किती दिवसापर्यंत वाईट आहे. अनेक वेळा असं पण होतं, मी म्हणतो महिनाभर जाऊ नका, थांबा. आता याच्या उलट सुद्धा असं होतं ना की काही जण जुळत नाहीये किंवा मतभेद भरपूर आहे, सगळं विकोपाला गेलंय, पण ते इतके एकमेकांच्या नाही, एक व्यक्ती कोणीतरी प्रेमात असते आणि खरं तर त्यांच्या पत्रिकेमध्ये विभक्त होणं हे योग्य असतं. तर अशा वेळेला पण तुम्ही सांगता का मग की वेगळे झालात तर तुम्ही दोघं सुखी व्हाल, असे पण काही उदाहरणं आहेत का तुमच्याकडे? अनेक वेळेला असं परिस्थिती मगाशी बोलल्याप्रमाणे, समजा एक मुलाकडचा व्यक्ती आला आणि वादविवाद भांडणे, मुलगी निघून गेलेली आहे, तर मला पत्रिका कळते की या पत्रिकेत पण जरा गडबड आहे. हा मुलगा काय त्याच वादविवाद भांडणं करण्याच्याच टाईपचाच मुलगा आहे. पण मला त्या एकाची पत्रिका बघून मी काय प्रिडिक्शन नाही देत. त्यांनी काय त्या मुलीची पत्रिका आणलेली नसते, बरोबर, त्यांना परत बाहेर पाठवतो मी. या मुलीची जन्म ठिकाण घ्या, छोटी प्रिंट काढणं, परत मला भेटा, तोपर्यंत दुसरा क्लायंट घेतो. मग छोटी पत्रिका असिस्टंट ताबडतोब काढून घेऊन येतात. मग दोन्ही कम्पेअर करतो, कळतं झालं या मुलीचा घटस्फोट डॅम शुअर आहे, अजिबात काय केलं तरी पुढे चालणारच नाही. करेक्ट. डायरेक्ट डिसिजन देतो, विचार बोलू नका, आता मेहनतच घेऊ नका, डन झालंच, विषय संपला. डायरेक्ट सांगून ठरतो. पहिलं म्हणून काय म्हटलं मी, एका माणसाने काय मला बोललं तर विश्वास कधीच ठेवत नाही, ॲब्सोल्युटली ठेवत नाही मी. कारण ते काही मानसिक दृष्टिकोनानं प्रॉब्लेमॅटिक असतील, प्रेशर कंडिशन मला बोलत असतील. म्हणजे काय की आमचा रोल आहे ज्योतिषी म्हणून असा असतो की लाईक अ जज सारखा आहे ना तो, की करायचं का नाही करायचं, बट यू शुड हॅव बेस्ट नॉलेज. तुम्हाला अतिशय भयानक अनुभव लागतो. अंदाज पंचे काय सांगितलं की गेलं, अंदाज पंचे काय नाही पाहिजे, परफेक्ट पाहिजे. कारण तुम्ही जे बोलता ना, त्या बोलण्यावर समोरचं माणसं लाईफ अवलंबून असतं. करेक्ट. आई आली होती आणि तो मुलगा आला होता, त्यांनी पत्रिका दाखवली आणि ही मुलगी निघून गेली म्हणून सांगितलं. मुलाची पत्रिका बघू म्हटलं, बघितली, डाऊट आला मला जरा. मुलीची पत्रिका आणा म्हटलं, मुलगी एकदम बेस्ट होती, कर्क लग्नाची होती आणि कुंभ राशी, चांगली मुली. अजून आठवते मला, कारण अशी खूप रेअर कंडिशन माझ्याकडे येतात. मग त्या मुलाला विचारलं, 3 महिने लग्न होऊन, मुलगा आणि आई आले होते. तिला विचारलं, सरळ विचार, मी काय इंजिनियर आहे, मी टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू सरळ विचारणार ना, मी काय अशा गोष्टी डायरेक्ट विचार लागतो मला. लग्न झालं, 3 महिने झाले, पण तुमच्या दोघात वाद होण्याचं काय कारण आहे, तुम्ही एकत्र आलाय की नाही आलाय? म्हटले नाही, आमचा प्रॉब्लेमच आहे. मग तुझा काय प्रॉब्लेम आहे? खरं सांग, जे असेल ते मला पत्रिकेत कळालेलं आहे. मग तो मुलगा म्हटला, मला पार्टनर आहे. कारण लगेच कळतं माणसाचं वैवाहिक जीवन, तो म्हणजे केपेबल आहे की नाही आहे की नपुसक, लगेच कळतं. किंवा काय टाईपचा माणूस लगेच कळतं. मला डाऊट आला. आईला म्हटलं, तुम्हाला माहिती आहे का? नाही, मला माहीत नाही आहे. म्हटलं बघा, म्हटलं मुलं, तू काय ते खरं सांग, आईला माझ्यासमोर सांग. आईला म्हटलं असं आहे. म्हटलं बघा, म्हटलं या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं की नाही, आता काय कारण असताना मुलीचा स्टॅम्प लागला ना डायव्होर्सचा. आता डायव्होर्स तर होणारच आहे म्हटलं, हा यात काही डाऊटच नाहीये. पण तू मुलीला आणून करणार काय? होणारच नाही पुढे जाऊन काय, हे पण सांग. अशा पण शॉकिंग गोष्टी आहेत. म्हणजे एकदम शांत कूलपणे चाललेल्या मला शॉकिंग होऊन जातं नंतर, की मी विचारू का नको विचारू. बरोबर. अशा विचित्र हल्ली त्या गोष्टी खूप प्रमाणात चाललेल्या आहेत. पूर्वीच्या काळी असं होत नव्हतं, पण हल्ली हे सगळं ही एक प्रकारची फसवणूकच झाली. फसवणूक, डायरेक्ट फसवणूक आहे. त्या मुलांनी अनेक वेळा मुलांनी सांगायला पाहिजे की असा प्रॉब्लेम आहे म्हणून. ते आई वडिलांच्या प्रेशर खाली सांगत नाही. आणि मग तो नंतर काय कारण नसताना घटस्फोटाची पत्रिका, घटस्फोट, बिचारीचा घटस्फोट होतोच होतो, असं म्हणून होतं. आणि समोरच्या व्यक्तीचं पण नुकसान होतं. हो ना, दोघांचं नुकसान होतं. बरं, आता घटस्फोटाची पत्रिका आहे, कन्फर्म आहे, हे
कसं कळतं किंवा तुम्ही सांगू शकाल का, त्यासाठी एक्सप्लेन करू शकाल का? तुमच्या हातात जेव्हा पत्रिका येते तेव्हा काही ग्रहांची स्थिती अशी असते की तिथे तुम्हाला लगेच कळतं की घटस्फोट 100% आहे. कळतं. म्हणजे बघितलं की मला कळते घटस्फोट होणारा बाबा याचा. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक उदाहरण देतो मी. हां, हां. ते शाहरुख खानची पत्रिका असं बघितलं तर स्पष्टपणे कळतं की घटस्फोटाची पत्रिका असू शकते म्हणून स्पष्ट कळतं. अशा अनेक पत्रिका माझ्याकडे बघितल्या शाहरुख खानचं, ज्या ठिकाणी मंगळ बसलेलं आहे हां. त्या ठिकाणी बघितले अनेक लोकांचे घटस्फोट झाले, डेलीच बघतो म्हणजे मी. पण म्हणजे तरी सुद्धा शाहरुखच्या पत्रिकेमध्ये घटस्फोट आहे. घटस्फोटाचा योग असताना हां. तो का नाही झाला हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. ओ. ते मला तुम्हाला दाखवायचं आहे आज. बरं. मी तुम्हाला दाखवेन. बरं. आता आपल्याला मी तुम्हाला मगाशी बोललो की शाहरुख खानच्या पत्रिकेत घटस्फोटाचा योग असून सुद्धा का नाही झाला हे सगळं सिंपल सांगतो. हे वर इथं शाहरुख खानची पत्रिका दिली आणि गौरी खानची पत्रिका दिलेली आहे. बरं. आणि लोकांना प्रत्यक्ष उदाहरण पण देत असतो मी. हं. तर या ठिकाणी हर्षल प्रसाद सिंह लग्नाचा व्यक्ती आहे. या मंगळ चतुर्थ स्थानात बसलेला आहे, केतू पण त्याबरोबर आहे आणि तो वृश्चिक राशीत मंगळ असल्यामुळे डॅम शुअर घटस्फोटाची पत्रिका ही तयार होते. अनेक लोकांचा घटस्फोट डायरेक्ट बघितलेला आहे, अनेक लोकांचं. हां, हां. इथं मंगळाचा घटस्फोट चतुर्थ दृष्टी पडते, बायकोच्या स्थानावर घटस्फोट होतोच. हायली अग्रेसिव्ह आणि एकदम ऑन द स्पॉट डिसिजन हं. आणि गिव्ह अप न करणं, हं, हं. फिजिकली फिट सगळ्या दृष्टिकोनात. हं. आपण तुम्हाला माहिती आहे त्याचं ओव्हरऑल अनेक पिक्चर बघतो. तर मात्र ह्याचा घटस्फोट का नाही झाला, कारण हे गौरी खानचं पत्रिकेत जर बघितलं आपण तर या मुलीत मंगळ बिंगळ इथं काय नाहीये केंद्रस्थानामध्ये. आणि गुरु आणि शुक्र हे दोन, तुळेचा शुक्र डायरेक्ट करिअर भाग्य ह्या दशम स्थानामध्ये बसलाय. गुरु या ठिकाणी बसलाय. गुरु आणि शुक्र दृष्टी डायरेक्ट चतुर्थ स्थानावर पडते, सुख स्थानावर पडते. म्हणजे एखाद्या देशाची राणी होण्याचा योग या पत्रिकेमध्ये तयार होतो. सगळ्या टाईपचे लॅविशनेस, सगळ्या टाईपचं सुख ऑटोमॅटिकली पायाचं लोळण घेता अशी पत्रिका तयार होते. मात्र शाहरुख खानच्या पत्रिकेत या ठिकाणी मंगळ असल्यामुळे या मंगळाची 7वी दृष्टी पडते वडिलांच्या स्थानावर. त्यामुळं कसं होतं, वडिलांचा लहान वयात त्यांचा कॉलेजमध्ये असताना वडिलांचा मृत्यू झाला आणि इथं मंगळ आईच्या ठिकाणी, आईला पण नंतर कॅन्सर किंवा असं आजार झाला. ते आई वडिला दोघांचं सुख नाही आणि त्याबरोबर स्वतःच्या भयानक स्ट्रगलमध्ये हा मंगळ या ठिकाणी त्यांनी आणलं. पण जशी एंट्री झाली गौरीची तर हळूहळू सक्सेस आणि आजपर्यंत घटस्फोट झालेला नाही. हो, हो. इतकी मुलं पण त्यांना आहेत. म्हणजे मुद्दा काय की एखाद्या व्यक्तीची पत्रिका घटस्फोटाची असेल मात्र समोरच्याची पत्रिका जर चांगली उत्तम असेल तर ओव्हरऑल क्युम्युलेटिव्ह इफेक्ट चांगला येऊन घटस्फोट टाळता येऊ शकतो. बरोबर. हां. म्हणून गुणमेलनाचं दरवेळेला मी काय म्हणतोय, गुणमेलनामध्ये या गोष्टी बघितल्या जात नाहीत. हं, हं. डायरेक्ट एवढे गुण तेवढे गुण मग घटस्फोट होतो. पण पत्रिका बघून असं जर प्लॅन केला आपण हं, हं. तर मात्र घटस्फोट टाळता येतो आणि वैवाहिक उत्तम करता येतो. ओ. आता अजून एक पत्रिका दाखवतो. हां. हे ते विराट कोहलीची पत्रिका आहे. बरं, बरं. आता क्रिकेट मधला किंग आहे आणि हो. दुसरा आहे बॉलिवूडचा किंग आता जो आहे तो. हो, हो. या विराट कोहलीच्या पत्रिकेवर मंगळ इथंच आहे ज्या ठिकाणी शाहरुख खानचं आहे. ओ. त्यामुळे तुम्हाला क्रीडांगणावर त्याचं अग्रेशन तुम्ही बघत असाल किती असतं, हां. किंवा बॉडी लँग्वेज आहे किंवा ऑन द स्पॉट डिसिजन आहे हं, हं. किंवा फास्ट गोष्टी करण्याचे हे सगळं तुम्हाला बॉडी लँग्वेज जर बघितली तुम्ही शाहरुख खानची बघा की विराट कोहली अप्रॉक्सिमेट दोन्ही ठिकाणच्या दोघांचं एक वर्तन सेमच बघायला तुम्हाला मिळेल. फिजिकल फिटनेस आहे, व्यायाम आहे, सगळं हा मंगळ या ठिकाणी आहे. मात्र शुक्रामुळे थोडा मंगळाचा प्रभाव कमी होतो. मात्र या अनुष्का शर्माच्या पत्रिकेमध्ये या बघा मग दाखवलं गुरु, बुध, रवी आणि रवी मेष राशीचा उच्चीचा डायरेक्ट आहे. तो पण करिअरच्या स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये याची दृष्टी डायरेक्ट पडते. चंद्र परत या ठिकाणीच आहे. तुळ रास आणि कर्क लग्न, अतिशय शांत, अतिशय प्रेमळ, अतिशय समजून घेणारी मुलगी ही आहे. आणि अनुष्का कितीही शर्मा. येस आणि हा कितीही राग काय वाटेल तर केलं तर कितीही रागीट असेल तरी या माणसाला कसं शांत करायचं त्याला माहिती आहे. त्यामुळं कंट्रोलमध्ये आणणे, प्रेमाने बोलणे आणि त्याबरोबर कितीही कोणी हायपर ॲक्टिव्ह झाला तरी शांतपणे उत्तर देणे, कायम हसत खेळत राहणे हा स्वभाव अनुष्का शर्माचा आहे पत्रिकेवरला कळतं. पण यामुळे इथं कडक मंगळ असून सुद्धा या माणसाला कंट्रोल करणं, त्यावर व्यवस्थित बिहेवियर पॅटर्न कसा ठेवायचा व्यक्तीला माहिती आहे. त्यामुळे आजपर्यंत आपण त्याचं वैवाहिक सुखाचं बघतोय आणि ते कायम सुखाचं राहणार पण आहे. कारण ही व्यक्ती एकदा कुणावर प्रेम केलं तर शक्यतो या माणसाला सोडत नाही. नशीबवान आहे. इतकी चांगली बायको ॲज अ पत्रिका वरून चांगली बायको मिळाली याचं नशीबच आहे, नो डाऊट. म्हणजे याचं एक जोडी कायम चांगली राहणार. जर एखाद्याला पूरक असा जोडीदार मिळाला तर घटस्फोट टळू शकतात. 100%. म्हणून उदाहरण मी का दाखवली आता की आपल्याला नोन आहेत
बरं. आपल्याला माहिती असलेल्या उदाहरणामधलंच तुम्हाला मंगळाचा घटस्फोटाचं दाखवलं की ज्यामुळे ते आजपर्यंत काय झालं उलट चांगलं लाईफ आहे. शाहरुख खान स्पष्टपणे माहिती आहे, याचं पण आपल्याला आता जस्ट झालं ते पण माहिती आहे. घटस्फोट आपण डायरेक्ट असं करतोय की वैवाहिक सुख आणि घटस्फोट याच्यामध्ये बऱ्याचदा अशा गोष्टी असतात जे तुम्ही सांगितलं की काही वेळेला ग्रहदशा अशी असते त्यावेळेला आपण पेशन्स ठेवायचे. ते कदाचित ते आपल्या ज्या दशा असतात त्या सुधारल्या की परत ते नातं चांगलं होऊ शकतं. आता पत्रिका जुळताना जेव्हा तुम्ही सांगता की ही 50-50% चांगली पत्रिका आहे, 70% चांगली आहे, 60% चांगली आहे, तर ह्या 50-60% लग्न करावं की न करावं? बरोबर आहे. मुद्दा हा आहे की 50 आणि 60% जो विषय आम्ही सारखं अनेक चॅनल तुमच्याबरोबर बोललोय, हां. सो दॅट इज माय सेल्फ दॅट इज सेल्फ डिसिजन. हां. ते कुठल्या जगात कुठलाही असं कोणी किती पर्सेंट वैवाहिक जीवनात सुख असं कोण म्हणत नाही, मीच म्हणतो. कारण मी इंजिनियर टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू ते बोलतो की ते किती पर्सेंट आहे, कारण ओव्हरऑल अभ्यास केला कळतं किती पर्सेंटची पत्रिका चांगली आहे. पण म्हणजे तुमचं त्याच्यावर असं मत आहे का की कुठलंही वैवाहिक सुख घ्यायचं असेल म्हणजे विवाहामध्ये 100% सगळ्या गोष्टी मिळू शकत नाहीत. काही कॉम्प्रोमाइजेस हे असतातच असतात. जेव्हा दोन व्यक्ती एकत्र येतात, स्वभाव वेगळे असतात, अन्य गोष्टी असतात काही. त्यामुळे ते कॉम्प्रोमाइजेस किती लेवलपर्यंत आपण करू शकतो आणि हे निभवू शकतो करेक्ट. शेवटपर्यंत, Correct. ह्यावर तुम्ही पर्सेंटेज ठरवता. हा, ओके. एक्झॅक्टली. म्हणजे तो बरं. माणूस त्या समोरच्या माणसाला किती बेअर करू शकतो, अच्छा. बेअरिंग कॅपॅसिटी असो इम्पॉर्टंट. ओके ओके. हा मग मी विराट कोहलीचं उदाहरण देत का हायपर ऍक्टिव्ह माणूस आहे तो. हा हा. ती कर्क लग्न तुळ राशीचं आहे म्हणून ती बेअर करते. दुसरा अच्छा. माणूस कुठं बेअर करणं शक्य नाही. पण हे एकाने कोणीतरी केलं पाहिजे एकाने कोणतं केलं पाहिजे, तर मग ते तेच पुढे जाऊ म्हणलं. शकतं. तेच नाही. फॉर एक्झाम्पल मी अनेक वेळा सांगतो की गणितात तुम्हाला 100 पैकी 90 मार्क पडले हम्म. आणि इंग्लिश मी 20 मार्क पडले, नापास होणारच ना. हो. हा. तुम्हाला असं म्हणू शकत नाही 90 मार्क पडले गणितात मला का नापास केलं. आता 20 मार्क पडले तर इंग्लिशचं काय, पहिलीचं पर्सेंटेज वाढवायला पाहिजे, मला Correct. अभ्यास करायला पाहिजे. Correct. एखाद्या माणसं 20% वैवाहिक जीवन सुख असेल हम्म. तर ते 20चं 40, 70, 80 कसं करायचं ते मी रेमेडीज देतो. हा. आणि समोरचा माणूस 70 वाला आहे का ते बघतो कमीत कमी. अच्छा. क्युम्युलेटिव्ह मॅच झालं की मी सुटलो, मग काय प्रॉब्लेम यायचा प्रश्न येत नाही. आणि 50% 60% असेल तर तुम्ही काय सजेस्ट करता, करा लग्न की नका करू? बिंदाच करा. 20 असेल तरी करू शकतो ना, 20 असेल तरी करू शकतो, पण समोरच्याचा मला 80 पाहिजे. अच्छा. क्युम्युलेटिव्ह 50 तरी मॅच व्हायला पाहिजे का नको, बॉर्डर लाईन तरी यायला पाहिजे ना. बरोबर बरोबर. ते आता कसं ते विराटचं बरंच सांगितलं मी, हा, तिचं बाबा 20-25% आहे त्याचं, हा, हा. पण तिचं किती आहे 90 राहतं डायरेक्ट. हम्म. इतकी चांगली मुलगी मिळणं म्हणजे पॉसिबलच नाही. आता हिरोईन तो प्रश्न वेगळा, पण एक सिंपल व्यक्ती स्त्री म्हणून जर बघितलं ना, इतकी चांगली मुलगी मिळणं नशीबवानच माणूस आहे ज्याच्या कुणा बरोबरी लग्न होती, चांगलं होणारच आहे. ऑलरेडी 90ची मुलगी मिळाली त्याला, आपण बघतोच की स्टेडियम 100% काय वादच नाही. किती आनंद, किती एनर्जी लेवल, किती हसत खेळत राहणं, तर नवऱ्याला दुःख होण्याचा कधी पट्टच येणार नाही, कायम असं आनंद राहणार. त्यामुळं तुम्ही जे उत्तर विचारलं की पर्सेंटेजचा प्रश्न कसा आहे, तोच आहे की ओव्हरऑल क्युम्युनिटी दोघांचा 50% क्रॉस झाला ना की गाडी चालू राहणार, त्यांची काय प्रॉब्लेम येणार नाही. अच्छा. दॅट आय लुक. अप ते डाऊन बघतो. असतील पण चालू राहील. हा, पण असणार यात काय डाऊट नाही. बर बर बर. आता आपल्याला दिसतंय की पत्रिकेमध्ये पुढे जाऊन घटस्फोट होऊ शकतो किंवा दुसरा विवाह आहे किंवा आणखीन काही अन्य समस्या आहेत, प्रॉब्लेम्स आहेत. अशा वेळेला तुम्ही ज्या रेमेडी देता त्यांनी किती फरक पडू शकतो? नो डाऊट फरक पडतो ना मॅडम. आणि कुठल्या अशा आहेत? 100%. बघा कसं आहे, एकदा तर आता हे बघा, पत्रिका बघितल्यानंतर काय रेमेडी द्यायच्या दॅट आय डिसाईड. विवाहाच्या 30 ते 35 वर्ष बिझनेसमध्ये आजपर्यंत कुठं काही मला स्वतःच डिसाईड, स्वतःच मी केलेलं आहे सगळं. स्वतःच अभ्यास केला, स्वतःच ग्रंथ वाचले, स्वतःच मी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स एवढा घेतला. आणि जर मला लक्षात आलं, म्हणजे ते 15-20 वर्षापूर्वी रेमेडीज द्यायचो, 200-300 रेमेडीज वेगळ्या आता मला लक्षात आलं की ह्यामधल्या फिल्टर करून ह्या 8 रेमेडी आहेत, ते वापरलं की यश मिळणारच आहे. दॅट इज माय एक्सपिरियन्स. आता कुंभविवाह, अर्कविवाह करायला सांगतो. मुलाचा वय जीवनामध्ये घटस्फोट आहे, तो अर्कविवाह करायला सांगतो, बरोबर आहे, 100% लागू पडतो. आता मुलीच्या पत्रिकेत घटस्फोटाच्या कुंभविवाह करायला सांगतो, पण ते नक्कीच लागू पडतो. पण तो करणारा माणूस किती एक्सपर्ट आहे ते पण महत्वाचं. मग त्यामध्ये काय झालं, मध्ये 2018-19 दरम्यानच्या काळामध्ये मी कुणालाच सांगत नव्हतो, तुमचं मी शांती करा म्हणायचो. म्हणून एका
कोल्हापूरच्या इकडनं माणसानं मला आणि दाखवले की बघ असं अंती गेली पंडितजी मोबाईल दाखवला. हम्म. लक्षात आलं की काय केलेलं बरोबरच नाही. सत्यनारायणाच्या पूजेसारखं केलेलं आहे त्यांनी. हम्म. 64 मातृका मांडलेली नाही, नवग्रह मांडलेले नाही, काय नाही. हम्म. त्याला मी फोन करायला सांगितलं ब्राह्मणाला, करू फोन लाव, मला बोलायचं आहे. आणि मी तर एक्सपर्ट आहे, मला माहिती सगळं माहिती आहे. त्यानं आता तर बाबा काय बोललाच नाही. मग लक्षात आलं की शांती चुकीचं करतोय. हम्म. मग बाकी 40-50 लोकांच्या शांती करायला समोर त्यांचे व्हिडिओ फोटोग्राफ घेते. तेव्हा लक्षात आलं की 60-70% लोकांना हे शांती आपण जे सांगतोय परफेक्ट येत नाहीये. ओ. मग तेव्हा मी स्वतः कॉल घेतला, पुण्यातले एक्सपर्ट वेद पाठशाला ते ब्राह्मण घेतले, 10-12 ब्राह्मण व्यवस्थित त्यांना बघितलं. आणि त्या लोकांचा खालचा फ्लोर 3000 स्क्वेअर फीटचा, त्यामध्ये शांतीबिंती करणारे माझेच ब्राह्मण आहेत. अंडर कॅमेरा ते चालू असतं, मला ते कळतं. कारण रिस्पॉन्सिबल मी आहे. हम्म. मी इंजिनियर आहे, इतके वर्ष मी काम करतो. तर या दृष्टिकोनातून माझं एक ब्रँड एस्टॅब्लिश झाला. माझ्याकडं जे काय लोक येणार त्यांना सक्सेस मिळालाच पाहिजे. दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. सो मी जे काय करतो ते परफेक्ट करतो. पण माझ्याबरोबर काम करणारे जे काय त्यांनी जर चुकीचं केलं, रिझल्ट नाही मिळाला, तर शेवटी माझ्यावर येणार आहे ते. बरोबर. तुम्ही बाहेर शांती केली नाही, चुकीचं काय केलीच नाही, इफेक्ट आलाच नाही त्याचा, हम्म. तर ते त्याला कोण विचारणार नाही. ह्यांनी लिहून दिलं पण झालं नाही, असं होतं. हम्म. म्हणून या बऱ्याच रेमेडीज तुम्ही बोलला, या रेमेडीज म्हणजे आता इतक्या R&D होऊन लक्षात आलं की जोपर्यंत माझा कंट्रोल त्या रेमेडीजवर आहे, तर रिझल्ट हा 100% मिळतो. ओ. कारण माझा रेमेडीचा कंट्रोल गेला तर आय कांट टेक इट. म्हणजे मी काय गॅरंटी देऊ शकत नाही. बरोबर. कारण आपल्या हातात आहे ना काय केलं. माझ्या डोळ्यासमोर झालंय, सगळं माहिती. म्हणजे माझी कंपनी ISO हम्म. 2001 2009-2015 कंपनी आहे. डॉक्युमेंटेशन रजिस्टर जवळजवळ 2006 पासून ISO कंपनी आहे माझी, हम्म. ज्योतिषशास्त्राची. बरोबर. इंडियामध्ये फर्स्ट माझी कंपनी असेल की ISOच्या अंडर मी केलेली. हम्म. तर सगळं डॉक्युमेंटेशन हे असेल, प्रत्येकाचं काम दिलेलं आहे, काय नाही, सगळं परफेक्शन मध्ये असतं. हम्म. हिस्ट्री पण असते की ज्यामुळे आम्हाला पुढे जाऊन सगळ्या गोष्टी लोकांना व्यवस्थित प्रोव्हाइड करता येते. घटस्फोटाची कन्फर्म पत्रिका ही आहे, अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत का? आता घटस्फोटाच्या पत्रिका कशा असतात त्या आपण एक मोठा-मोठी मी पहिल्यांदा दाखवतो. बरं. हा. म्हणजे लोकांना कळायला पाहिजे की आपली पत्रिका पहिले घटस्फोटाची आहे का. म्हणजे हे घटस्फोटाची अशा पत्रिका असतात. पण परत तेच सांगतो की समोरची पत्रिका चांगली असेल तर घटस्फोट टळू शकतो. पण नॉर्मली जर घरात बसलेल्या पत्रिका बघायला असेल घटस्फोटाची आहे का, तर या ठिकाणी प्रथम स्थानात मंगळ, या ठिकाणी मंगळ असेल, या ठिकाणी, तर पॉसिबिलिटी आपण 30-40ला जातो पत्रिका वैवाहिक जीवनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू. राहू केतू प्रथम सप्तम स्थानात, इथं केतू वर राहू वर केतू या ठिकाणी असेल तर लग्नामध्ये फसवाफसवी होणे, चिटिंग होणे हे डॅम शुअर अनेक वेळा होतं. ओके, त्यामुळे हे एक योग चांगला नाही. रवी मंगळ अंगारयोग असेल तरी सुद्धा घटस्फोटाचा योग येतो. या ठिकाणी दशमा शनी असेल तरी सुद्धा हा योग येऊ शकतो. इथं शनी आणि मंगळ दोन्ही ग्रह एकत्र असतील तर अनेक वेळा लग्नाचं पर्सेंटेज 20% आपण जास्त येत नाही. शनी तृतीय स्थानात पंचमात जरी असेल, तिसरी दृष्टी पडते विवाहाच्या स्थानावर, त्यामुळे 30-40% पत्रिका राहते. म्हणजे हे जे काही ग्रह दशा तुम्ही बघताय, तर ह्या ग्रहांच्या पोझिशनमुळं अनेक वेळा घटस्फोट होण्याची शक्यता असते. हे वन साईड झालं. पण समोरची पत्रिका चांगली असेल तर घटस्फोट टाळू शकतो. म्हणून ह्याला बॅलन्स करणारी पत्रिका असणं गरजेचं असतं. आता अजून तुम्हाला लग्न झालंय, घटस्फोट झाल्यानंतर लग्नच झालेलं नाही, ब्रह्मचारी एकटाच राहायला लागला, अशी पत्रिका बघू. ते पण तुमच्या ओळखीतल्या व्यक्तींची पत्रिका तुम्हाला दाखवतो. आता या ठिकाणी एक पत्रिका आपले पंतप्रधान भारताचे श्री नरेंद्र मोदी यांची पत्रिका समोर आहे. सगळ्या जगाला माहिती आहे की त्यांचं एकदा लग्न झालं आणि त्यानंतर ते सध्या एकटेच आहेत. वैवाहिक जीवनात सुखामध्ये अडथळा आला. तर या प्रथम स्थानामध्ये मंगळ, तो पण वृश्चिक राशीचा आहे. एकदम प्रखर असा कठीण मंगळ आहे. डिसिजन टेकिंग हार्ड असतं, ऑन द स्पॉट डिसिजन असतं. अतिशय म्हणजे कुठल्याही मुद्द्याला एकदम घट्ट पकडून ते राहतात आणि कुठल्याच गोष्टीला ते कधीच घाबरत नाहीत. मंगळ या ठिकाणी ही दृष्टी पडली 7वी, म्हणजे सिंगल मंगळ या ठिकाणी ग्रहावर असेल, तो पण कडक असेल असा मंगळ वृश्चिक राशीचा घटस्फोटाची पत्रिका असते. हे म्हणजे 80 to 90% घटस्फोटाची पत्रिका ठरते. त्यामुळे समोरची पत्रिका चांगली असणं सगळ्यात महत्त्वाचं या कंडिशनला. नाहीतर मग एकाकी राहण्याचा प्रसंग येतो. अनेक लोकांना ब्रह्मचार्याची पत्रिका बघितल्या, त्यामध्ये मंगळ या ठिकाणी बघितलेलं आहे, तर चांगला व्यक्ती समोर मिळाला नाही तर असं होतं. ही एक पत्रिका तुम्हाला दाखवली की जी घटस्फोटाची आपल्याला माहिती आहे उदाहरण. दुसरी एक पत्रिका दाखवतो मी. आपल्या ॲक्ट्रेस जे आहेत, रेखा ज्या आहेत, त्यांची पत्रिका आहे. यांच्या पत्रिकेतून प्रथम स्थानात मंगळ आहे, राहू आणि केतू इकडे बसलेला आहे. त्यामुळे इथं पण एकदा लग्नासारखा विषय झाला, परत काय लग्न झालं नाही, एकाकी राहायला लागलं शेवटपर्यंत.
आणि आजपर्यंत तुम्ही बघताय की लग्न झालेलंच नाही आहे. ओके, तर ही 2 उदाहरणं मी तुम्हाला का दिली, कारण आपल्याला लक्षात येतं की किती इफेक्टिव्ह आहे की मंगळ नाही, ओव्हरऑल ग्रहांचे पोझिशन ज्या निगेटिव्ह असतात माणसाला एकाकी राहण्याची पाळी येते. म्हणून आपल्याला त्या माणसाचा मंगळ किती हार्ड आहे यावर पण डिपेंड आहे. अनेक वेळेला मंगळ असा दिसतो पण ॲक्च्युअली तो इफेक्ट काही नसतो. प्रत्येक ग्रह 0 to 30 डिग्रीमध्ये असतो. 0 to 10 डिग्री असेल तर बाल आहे, 10 to 20 डिग्री असेल यंग आहे, तरुण आहे, आणि 20 ते पुढं 30 डिग्री असेल तो वृद्ध आहे. असं आहे. 3 पोझिशन प्रत्येक ग्रहाचे असतात. तो किती डिग्रीला आहे, कसा आहे, कुठल्या युतीमध्ये आहे यावर डिपेंड राहतं की तो किती अग्रेसिव्ह असणार आहे, एकदम शांत असणार, त्या डिग्रीवर कळतं. म्हणून मंगळ या ठिकाणी आहे म्हणजे घटस्फोट होतो असं नाही. तो 4 डिग्रीला असेल, 1 डिग्रीला असेल तर जास्त सांगता येत नाही. पण 18 डिग्रीला 15 डिग्रीला मंगळ असेल तर खूप हार्ड मंगळ होऊन जातो, इम्पॅक्टिव्ह राहतो. तो 27-28 डिग्रीला असेल तर तो एकदमच वृद्धावस्थेत तो जास्त इम्पॅक्ट करत नाही. म्हणजे लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र हे खूप डिटेलाइज शास्त्र आहे. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून त्या पॉईंटला पोहोचू शकते नक्की काय प्रेडिक्शन द्यायला पाहिजे. त्यामुळं सिरियसली हा मुद्दा विचार घेऊन लग्ना दृष्टिकोनात प्रयत्न करणं गरजेचं आहे. अत्यंत सखोल असं मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे. अगदी मला असं वाटतं की बऱ्याच जणांना याची मदत होईल. पण मला असं वाटतं की पॉडकास्ट थ्रू काही गोष्टी ठरवू नयेत. त्यांनी प्रत्यक्षात येऊन बरोबर आहे. भेटणं आणि तुमचे सल्ले घेणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मी सगळ्यांना हेच म्हणेन की जर का तुम्हाला पंडित शिवकुमार श्रींना भेटायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी देते, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतेच आहे, तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता. आता जाताना आम्ही गोल्डन टिप विचारतो, पण वैवाहिक सौख्य समृद्धी राहण्यासाठी तुमच्याकडे काही टिप असेल तर आमच्या सबस्क्रायबर्सला सांगा. येस, नक्कीच. एक म्हणजे दोघांच्या ग्रहस्थी कशी आहे त्यावर डिपेंड आहे. वास्तू म्हणून चांगलं घर असावं ही दुसरी टिप मी देईन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पती पत्नीमध्ये वादविवाद भांडण झालं तर यामध्ये सगळ्यात एकच बिल गेट्सचं एक कोट आहे, पेशन्स इज की टू द सक्सेस. सो पेशन्स बाळगून वेळ चांगली येण्यासाठी वाट बघावी. एक चिडला दुसऱ्याने शांत राहावं तर ऑटोमॅटिक ते मॅनेज होतं आणि नंतर ते पुढं कंटिन्यू व्हायला काय हरकत नाही. दोघंही चिडत राहिले तर त्याला एंडच नाही आहे. एकाने तर पेशन्स ठेवणं गरजेचं, मग काय प्रॉब्लेम येणार नाही. वा, म्हणजे खरं सांगायला गेलं तर तुम्ही खूप प्रॅक्टिकल असा सल्ला दिलेला आहे. पत्रिका बघून काही गोष्टी ठरू शकतात, पण असा सगळ्यांनाच सांगावी अशी गोल्डन टिप खरं सांगायला गेलं तर त्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे जो तुम्ही आत्ता सांगितला. पण वैयक्तिकरित्या आपल्या पत्रिकेमध्ये काय आहे बाबा, काही समस्या आहेत तर त्यासाठी मार्गदर्शन घ्यायला हवं आहे असं जर वाटत असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार श्री यांना भेटू शकता. धन्यवाद. भेटूया आता पुढच्या एपिसोडमध्ये.